नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा जो ब्लॉग आहे तो आहे योगीराज महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा। योगीराज महाराज पालखी ही शिरूर तालुक्यातून येते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखीचं स्वागत जंगी स्वरूपात झालेलं आहे। जसजशी पालखी ही पूल ओलांडून करावागज या गावच्या हद्दीमध्ये येत होती तसतसं वरुण राजाचं आगमन हे वाढलं होतं। योगायोग असा की पालखीचं स्वागत हे वरुण राजाच्या आगमनाने झालेलं आहे। हा एक उत्कृष्ट असा नजारा इथे बघायला भेटतोय। गावच्या हद्दीमध्ये आल्यानंतर पहिली तर अश्वची पूजा केली जाते, त्याचा मान सन्मान केला जातो, हार वगैरे त्याला अर्पण केले जातात। त्याच्यानंतर वारकरी जे आहेत, योगीराज महाराजांच्या पालखीसोबत जे वारकरी आहेत ते पुढे पुढे येत जातात आणि पाठीमागे पालखी विठ्ठल नामाच्या जयघोषात या सगळ्या वारकरी संप्रदायांचं खूप 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 जोश त्यांना येतो या विठ्ठल नामाच्या जपामध्ये। योगीराज महाराजांची पालखी जसजसे पुढे येते तसतसा एक गावकऱ्यांच्या अंगात एक शक्ती येते, उत्कृष्ट असा एक आनंद येतो, जणू काय त्यांच्यासाठी दिवाळी दसराच असावा असा एक त्या दिवशी एक नजारा असतो गावात। योगीराज महाराजांच्या पालखीचं दर्शन तुम्ही घ्याच। योगीराज महाराजांच्या पालखीला हार चढवला जातो, अगरबत्ती उदबत्ती बुका लावला जातो, या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि मगच महाराजांची पालखी पुढे चालत जाते। तुम्ही बघू शकता गावात पालखी आल्यानंतर गावकऱ्यांचा जल्लोष हा तुम्ही व्हिडिओ मार्फत बघू शकता। खूप असं आनंदीमय वातावरण आहे आणि जय विठ्ठल नामाच्या जयघोषात प्रचंड गावकरी हे प्रचंड खुश आहेत। आता ही जी तयारी चालू आहे ती पालखीच्या आगमनाची चालू आहे। पालखी या फुलांवरून येऊन मंदिरात विसावा घेणार। विठ्ठल नामाच्या जयघोषात योगीराज महाराजांचे वारकरी हे हळूहळू मंदिराच्या दिशेने येत आहेत। विठ्ठल नामाचा जयघोष करत वारकरी हा कधी थकलेला नसतो, कधी भुकेलेला नसतो। त्याच्या अंगात जी ऊर्जा भेटते ती फक्त आणि फक्त विठ्ठल नामाच्या जपामुळे। आणि हळूहळू पालखी जशी पुढे येते तसतसे गावकरी सगळे एकवटलेले आहेत। पालखीचं आगमन आता तुम्ही बघू शकता फुलांवरून होईलच, सो तो उत्साह बघायला गावकरी सुद्धा आतुरतेने वाट बघतायत। दरवर्षी हा सोहळा बघायची आतुरता ही प्रत्येक गावकऱ्यांना असते की कधी योगीराज महाराजांची पालखी येते, कारण की हा पालखी सोहळा म्हणजे जणू दसरा दिवाळी।
पालखीचं विराजमान झाल्यानंतर सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानले जातात. त्याच्यानंतर महाराजांच्या पालखीचे आरती केली जाते आणि त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम हा कीर्तनाचा असतो आणि कीर्तन झाल्यावर सहभोजनाचा असतो, जे गावकरी प्रत्येक घरातून काही ना काही आणून देतात. म्हणजे भाकरी असो, भाजी असो, या सगळ्या गोष्टी तिथे होतात. स्वागत केलंय. पालखी सोहळ्याच्या वतीने गावाला धन्यवाद. विशेषतः या ठिकाणी संभववाले, हलगीवाले, डबड्यावाले या सर्व मंडळींनी पालखीची उत्कृष्ट अशी शोभा वाढवली. आपल्यालाही पुन्हा धन्यवाद. ज्यांचं कीर्तन आयोजन केलंय आदरणीय गुरुवरे भरत महाराज थोरात, आपण आपले धन्यवाद. या ठिकाणी आता वारकऱ्यासाठी सूचना. आता प्रथमतः आरती होईल. आरती झाल्यानंतर आदरणीय सन्माननीय भरत महाराज थोरात यांचे कीर्तन होईल. महाराजांचं दर्शन तुम्हीही घ्या आणि इतरांनाही द्या. आणि माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.